नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैशाल माणूस. आज आपण बघणार आहोत की उद्या जर अचानक तुमची नोकरी गेली तर पुढचे 6 महिने घर खर्च कसा चालवणार. हा निगेटिव्ह विचार नाही आहे, हा प्रत्येक कमवत्या व्यक्तीने स्वतःला विचारायचा एक प्रश्न आहे. एकच इन्कम सोर्स, बहुतेक लोकांकडे एकच इन्कम सोर्स असतो, तो फायनान्शियली बॅकअप नसतो. नोकरी केली, EMI, घर खर्च, मुलांचं शिक्षण सगळं थांबत नाही. म्हणून इन्कम सोर्स कॉर्पस तयार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. इमर्जन्सी फंड का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो. कारण तो तुम्हाला घाईघाईने कर्ज घेण्यापासून वाचवतो, गुंतवणूक तोडण्यापासून वाचवतो, कठीण काळात आत्मविश्वास देतो, कॉन्फिडन्स वाढतो. किमान 6 महिन्यांच्या खर्चा इतका फंड तुम्ही तयार करा, रेडी ठेवायला पाहिजे. फक्त सेव्हिंग नाही, फक्त FD नाही, महागाईला हरवण्यासाठी तुम्हाला सेव्हिंग प्लस इमर्जन्सी फंड प्लस दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट या तिन्ही गोष्टींची खूप खूप आवश्यकता आहे. खरी सिक्युरिटी कोणाकडे मी तुम्हाला सांगतो आता. 2026 मध्ये आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत कोण? मोठा पगार असणारा नाही, नेहमीच नाही. तर खरा सिक्युरिटी तोच आहे जो इमर्जन्सी फंड तयार करतो, नियमित SIP करतो, फायनान्शियल प्लॅनिंग करतो, त्याच्याकडे खरी सिक्युरिटी आहे. SIP म्हणजे फक्त वेल्थ क्रिएशन नाहीये, ही तुमच्या भविष्य काळासाठी एक फायनान्शियल बॅकअप तयार करण्याची सवय आहे. आजची छोटी SIP उद्याच्या मोठ्या काळात, मोठ्या संकटात तुमच्या उपयोगी पडू शकते. तुम्ही आता स्वतःला एक प्रश्न विचारा, जर पुढील 6 महिने इन्कम थांबली, तुमच्याकडे किती महिन्यांचा खर्च तयार आहे? किती बॅकअप प्लॅन महिन्याचा आहे? जर उत्तर नाही असेल तर आजपासून फायनान्शियल प्लॅनिंग चालू करा. इमर्जन्सी फंड सुरू करा, SIP सुरू करा, भविष्यावर विश्वास ठेवा आणि स्टे इन्व्हेस्टेड, स्टे हेल्थी, वेल्दी. आणि पोस्ट आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.